Welcome once again to our online class standard 12th. I am Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon district, Jalgaon. You can visit my blog juniorcollegeteacher.blogspot.in to get the various resources. You can also use the activity workbook standard 11 and 12th. You will get various videos on YouTube channel Learn with Tushar Chavan. Today we have to see one topic of the writing skill section. The topic is framing interview questions. This is one of the challenging topic. In this topic, you have to frame questions to take interview of various persons. And this is a kind of skill which gives you career opportunities in your future life. इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचा समावेश यासाठीच झालेला आहे की भविष्यामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्येही करिअर करता येऊ शकेल. वेगळ्या व्यक्तींचा इंटरव्ह्यू कशा रीतीने घेतला जातो, कशा रीतीने प्रश्न बनवले जातात ते आपल्याला पाहायचं आहे. लेट अस सी द स्कीम ऑफ मार्किंग फॉर द बोर्ड एक्झाम. रायटिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. अप्रोप्रिएट फॉर्मिंग ऑफ क्वेश्चन्स, इट हॅज 2 marks. लँग्वेज अँड स्टाईल, इट हॅज 1 mark. Overall impression, it has 1 mark. Total 4 marks. Now when you frame questions, your framing should be appropriate, proper, suitable, without any error. It will give you 2 marks. Then the language which you use during framing the questions, it is also important. Secondly, the style of asking questions, it has 1 mark. And total overall impression, it will give you 1 mark. त्या पद्धतीने 4 मार्कांचं विभागणी तुम्हाला पाहता येईल. 2 1 1 या पद्धतीने 4 मार्क्स या इंटरव्ह्यू क्वेश्चन साठी दिलेले आहेत. नाउ सी द गाइडलाइन्स फॉर फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. फर्स्ट थिंग, यूज सिंपल अँड एक्सेप्टेबल लँग्वेज व्हाइल फ्रेमिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. व्हेन यू आर फ्रेमिंग द क्वेश्चन्स, युअर लँग्वेज शुड बी सिंपल and you should have to use the proper, suitable, acceptable language. प्रश्नांची रचना करताना योग्य अशी भाषा असली पाहिजे, सोपी असली पाहिजे. ज्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न करताय त्याला ते सर्व व्यवस्थित समजलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. फॉर WH क्वेश्चन, यूज द कंस्ट्रक्शन WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब plus remaining words. You should have to know how to frame WH question. This is the structure of the question. प्रश्न कशा रीतीने बनवायचा असतो त्याचा एक विशिष्ट क्रम ठरलेला असतो. WH वर्ड वापरून ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बनवणार आहात त्यावेळेस WH वर्ड, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, मुख्य क्रियापद आणि उरलेले शब्द या पद्धतीने ती रचना असली पाहिजे. इफ यू यूज प्रॉपर कंस्ट्रक्शन, युअर क्वेश्चन इज करेक्ट. सो डू यूज प्रॉपर कंस्ट्रक्शन फॉर फ्रेमिंग क्वेश्चन्स. फॉर rhetorical question, use the construction auxiliary verb plus subject plus remaining words. ज्यावेळेस प्रश्नांमध्ये हो किंवा नाही या पद्धतीने उत्तरांची अपेक्षा असेल त्यावेळेस हे कंस्ट्रक्शन तुम्ही वापरा. क्वेश्चन शुड बी रिलेव्हंट टू द टॉपिक. व्हेन यू आर फ्रेमिंग द क्वेश्चन्स, सम हिंट्स विल बी गिवन and you have to use that hints and frame questions. प्रश्न दिलेल्या विषयाशी संबंधित असले पाहिजेत. कोणतेही प्रश्न तुम्हाला फ्रेम करता येणार नाही तुमच्या इच्छेनुसार. जो विषय दिलेला आहे, जी व्यक्ती दिलेली आहे त्या व्यक्तीच्या कार्याशी संबंधित असे प्रश्न तुम्ही फ्रेम करणं अपेक्षित आहे. Some questions should be assisted with statements to make it more convincing. Now use this point when you are framing questions. Use some statements and after that frame the question. It is good. जर तुम्ही प्रश्न बनवताना काही विधानार्थी वाक्य वापरले आणि त्यानंतर जर प्रश्न केला तर ते अधिक चांगले राहतील.
Questions must be clear and grammatically correct. Your question framing should be clear as well as it should be correct as per the grammar. तुमचे प्रश्न स्पष्ट समजण्यायोग्य असले पाहिजे, व्याकरण दृष्ट्या सुद्धा ते करेक्ट असले पाहिजे, योग्य असले पाहिजेत. The questions must be based on the given points or hints. Now in the board exam, few hints will be given, few suggestions will be given. You have to use them and frame questions. बोर्ड परीक्षेमध्ये काही मुद्दे दिलेले असतील, सूचना असतील तर त्यांचा वापर करूनच तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. Draw the table given in the activity sheet and write questions as per the hints or suggestion. Now this is the new change. In the board exam, one table will be given. You have to draw the same table, use the hints given in that table, use the suggestions given in that table and frame questions. तर बोर्ड एक्झाम मध्ये एक नवीन बदल केलेला आहे की प्रश्न बनवण्यासाठी एक टेबल दिलेला असेल, चार्ट दिलेला असेल, त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतील, हिंट्स दिलेले असतील, काही मुद्दे दिलेले असतील, त्यानुसार प्रश्न बनवायचे. व्हाय दिस चेंज इज गिवन इन द ऍक्टिव्हिटी शीट? तर हा बदल का दिलेला आहे? बिकॉज फॉर फ्रेमिंग क्वेश्चन स्टुडंट्स हॅव टू शो देअर ओन एबिलिटी. विद्यार्थ्यांनी पाठांतर करून प्रश्न लिहू नयेत, त्यांचं कौशल्य दाखवून, क्षमता दाखवून त्यांनी प्रश्न बनवावेत, यासाठी हा नवीन बदल केलेला आहे. नाहीतर पूर्वी विद्यार्थी प्रश्न कॉमन क्वेश्चन्स पाठ करून ठेवायचे आणि कोणताही व्यक्ती दिलेला असला तरी तेच क्वेश्चन लिहून ठेवायचे. तसं होऊ नये म्हणून या ठिकाणी हा बदल झालेला आहे. सो यू शुड हॅव टू रिमेंबर, यू हॅव टू फ्रेम क्वेश्चन्स as per the hints or suggestion and draw the same table which is given in your activity sheet in the board exam. बोर्ड एक्झाम मध्ये जो टेबल दिलेला असेल तो टेबल वापरून त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न बनवायचे. Do not change the sequence of questions. In the table, the sequence is given and you have to frame as per the sequence. जो क्रम दिलेला आहे प्रश्न बनवण्यासाठी, त्या क्रमानेच तुम्ही प्रश्न बनवायचे आहेत, लिहायचे आहेत. त्यामध्ये बदल तुम्ही करू नका. नाउ सी वन ऍक्टिव्हिटी. इमॅजिन दॅट यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ बिझनेस. विथ द हेल्प ऑफ द गिव्हन टेबल अँड पॉइंट्स, ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिव्हन फील्ड्स associated with the personality. Do not change the sequence of questions. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. As per that activity, you have to frame interview questions to take the interview of the famous personality who is working in the field of business. तर व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एखाद्याने जी काही लोकप्रियता मिळवलेली आहे अशा एखाद्या प्रसिद्ध उद्योगपतीची इंटरव्ह्यू घेण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. त्यासाठी एक टेबल दिलेला आहे, त्याचा वापर करा. त्यामध्ये जे पॉइंट दिलेले आहेत, मुद्दे दिले, त्याचा वापर करा आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही फ्रेम करायचे आहेत. सूचना दिली पा स्ट्रिक्ट, डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स. प्रश्नांचा क्रम तुम्ही बदलू द्यायचा नाही. Now see the table or chart. This chart will be given in your board activity sheet. बोर्ड परीक्षेच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये या पद्धतीने चार्ट दिलेला असेल. यू हॅव टू रीड दॅट चार्ट केअरफुली अँड राईट युअर आन्सर इन द एम्प्टी स्पेसेस. ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तिथं तुम्ही उत्तर लिहिलं तर ते अधिक योग्य होईल. फर्स्ट थिंग, नेम ऑफ द इंटरव्ह्यू. आता या ठिकाणी बिझनेस पर्सनॅलिटी दिलेली आहे. यू हॅव टू राईट नेम ऑफ एनी फेमस पर्सनॅलिटी हु इज वर्किंग इन द फील्ड ऑफ बिझनेस. एखाद्या कोणत्याही उद्योगपतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.
इट इज अन इमॅजिनरी इंटरव्ह्यू. काल्पनिक इंटरव्ह्यू आहे, तुम्ही प्रत्यक्ष काही इंटरव्ह्यू घेतला नाहीये किंवा घ्यायला जात नाहीये, पण तो घेत आहात अशी कल्पना करून तुम्हाला लिहायचं आहे. सो यू कॅन यूज एनी नेम लाईक फेमस बिझनेस पर्सन, अनिल अंबानी, मुकेश अंबानी. यू कॅन यूज एनी नेम हिअर. तर या ठिकाणी तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही कोणतंही नाव लिहू शकतात. एरिया ऑफ सक्सेस और रेपुटेशन. तर आपल्याला प्रश्नात दिलेला असणार आहे की तुम्हाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी जी व्यक्ती आहे ती कोणत्या क्षेत्रातली आहे. बिझनेस मधली आहे, सोशल वर्कर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, ते या ठिकाणी लिहावं लागेल. डेट, व्हेन्यू अँड टाइम. यू कॅन टेक एनी इमॅजिनरी डेट, यू कॅन टेक एनी इमॅजिनरी प्लेस ॲज वेल ॲज द टाइम. कोणताही काल्पनिक तारीख किंवा ठिकाण किंवा वेळ तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. त्याचा वापर करून तुम्ही जणू लाईव्ह इंटरव्ह्यू घेण्यासाठी तयार झालेले आहात असा आपल्याला प्रयत्न दाखवायचा आहे. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, यू कॅन टेक ड्युरेशन लाईक 25 मिनिट्स, 30 मिनिट्स और 1 hour. इट डिपेंड्स ऑन यू. तर किती वेळ तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात त्याचा उल्लेख या ठिकाणी असला पाहिजे. क्वेश्चन्स बेस्ड ऑन, अँड इन द सेकंड हाफ यू हॅव टू राईट द क्वेश्चन्स. ही वरची माहिती भरल्यानंतर त्या टेबलमध्ये, चार्टमध्ये आपल्याला 8 क्वेश्चन्स विचारलेले आहेत फ्रेम करण्यासाठी. त्याचे पॉइंट दिलेले आहेत की क्वेश्चन तुमचे कशावर आधारित असले पाहिजेत. फर्स्ट क्वेश्चन इज बेस्ड ऑन अर्ली लाईफ और स्ट्रगल. You have to frame questions on that business person, but that question should reveal the early life or the childhood life or the struggle of that person. तर त्या उद्योगपतीचं सुरुवातीचं जीवन किंवा सुरुवातीचं जी काही धडपड असेल ती व्यक्त होऊ शकणारी किंवा ती व्यक्त होणारं असं उत्तर येईल असा प्रश्न तुम्ही इथं लिहिला पाहिजे. Hurdles in education. When the business person took his education in his past life, what kind of problems he had faced, it should be revealed by framing this question. तर इथं असा प्रश्न बनवायचा ज्यातून त्या उद्योगपतींचं जे काही शैक्षणिक कामकाज आहे त्यामध्ये जे काही त्यांना अडचणी आलेल्या असतील त्याची माहिती आपल्याला मिळू शकेल. Then role model or inspiration. Here you have to ask question about his or her role model or the person who inspire him or her. तर त्या उद्योगपतींना कोणती व्यक्ती आदर्श वाटते किंवा कोणापासून प्रेरणा मिळालेली आहे याचं उत्तर येऊ शकणारा प्रश्न आपल्याला फ्रेम करायचा आहे. फोर्थ पॉइंट इज फॅमिली सपोर्ट. Here also we have to frame questions which reveal the persons or the family members who supported this business person. तर उद्योगामध्ये अनेक व्यक्तींची गरज लागते, अनेकांचा पाठिंबा लागतो, मदत लागते. तर त्यांची नावं, त्यांचा सपोर्ट, पाठिंबा व्यक्त होऊ शकेल असा प्रश्न इथं अपेक्षित आहे. फर्स्ट सक्सेस और अचीवमेंट. हियर you have to frame the question which gives information of the success story of this business person. त्या उद्योगपतींचं पहिलं यश किंवा मोठं अचीवमेंट त्यांना सांगता येईल या पद्धतीने प्रश्नाची रचना असावी. 6th point is success plan. Here you can ask him or her to give the planning for his success. यशासंबंधी कशा रीतीने नियोजन केलं जातं त्याविषयी तुम्ही माहिती विचारू शकतात. ड्रीम्स अनफुलफिल्ड. समटाइम्स द बिझनेस पर्सन मे हॅव ड्रीम्स and that dreams are not yet fulfilled, then you can ask question on that dream also. त्या उद्योगपतींचं काही स्वप्न असेल भविष्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने तर त्या संदर्भात तुम्हाला इथं प्रश्न विचारता येईल. लास्ट पॉइंट इज मेसेज. काय संदेश तुम्ही देणार आहात याविषयी तुम्हाला प्रश्न करता येईल.
Along with these questions, you have to use some statements also. Using that statement, you can ask your question. काही स्टेटमेंट तुम्ही वापरा आणि नंतर प्रश्न जर फ्रेम केले तर ते अधिक चांगलं होईल. See the answer of this activity. Name of the interview, Mr. Ratan Tata. Here name is given. Area of success or reputation, business, date, venue and time. Here you can take any imaginary date. 23rd April 2021. You can change it as 2022. You can use any date. Venue, Radio FM 99 स्टुडिओ. तर या स्टुडिओमध्ये तुम्ही जणू इंटरव्ह्यू घेत आहात तर त्याचं नाव तिथं तुम्ही देऊ शकतात. यू कॅन ऑल्सो यूज कॉलेज ऑडिटोरियम और एनी अदर प्लेस. तुम्ही कोणतंही ठिकाण त्या ठिकाणी देऊ शकता. टीव्ही चॅनलचं नावही देऊ शकतात. कॉलेजचं सभागृह असेल त्याचं नाव तुम्हाला देता येईल. टाइम 10 AM, तर दिवसातला कोणताही वेळ तुम्हाला घेता येईल. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू 30 मिनिट्स. प्रसिद्ध लोक असतात, फार वेळ ते आपल्यासाठी देऊ शकत नाही, तर ड्युरेशन थोडंसं लिमिटेड आपण चूज करायचं आहे. क्वेश्चन्स बेस्ड ऑन. सी द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, अर्ली लाईफ स्ट्रगल. I have heard that you have faced a lot of challenges in the beginning. Can you tell our audience about them? तर पहिल्यांदा एक स्टेटमेंट वापरलेलं आहे की मी ऐकलं आहे की तुम्हाला अनेक प्रकारच्या आव्हानांना सुरुवातीला तोंड द्यावं लागलेलं आहे. तर त्यासंबंधी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना काही सांगू शकाल का? तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारता येईल. हर्डल्स इन एज्युकेशन. You have had a great academic track record, but you did face some hurdles. What were the hurdles you had faced in your life? In the second question, you have to ask the question based on the troubles which the business person faced. तर या ठिकाणी प्रश्न आपण केलेला आहे की तुमचं शैक्षणिक जे काही रेकॉर्ड आहे ते खूप चांगलं होतं, तरी सुद्धा काही अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागलं, तर त्या कोणत्या होत्या याविषयी तुम्हाला विचारता येईल. रोल मॉडेल और इन्स्पिरेशन. मेनी पीपल मोटिवेट अँड इन्स्पायर अस इन अवर लाईफ. शॅल वी नो हू वेअर दे इन युअर केस. तर याही ठिकाणी एक स्टेटमेंट आपण वापरलंय की बरेच लोक आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करतात, इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात. तुमच्या बाबतीमध्ये असे कोण लोक आहेत? फॅमिली सपोर्ट. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डेव्हलप बिझनेस. हाऊ डिड युअर फॅमिली हेल्प यू. याही ठिकाणी कुटुंबाबद्दल आपण विचारलेलं आहे की तुमच्या कुटुंबाने कशा रीतीने मदत केलेली आहे, कारण कुटुंबाची मदत बिझनेस डेव्हलप करण्यासाठी फार अत्यावश्यक असते. फर्स्ट सक्सेस और अचीवमेंट. You achieved a lot of success in your life. What achievement do you consider as the best? याही ठिकाणी आपण उल्लेख केलेला स्टेटमेंट मध्ये की तुम्ही अनेक प्रकारचं यश जीवनात मिळवलेलं आहे, पण त्यातलं सर्वोत्तम यश तुम्हाला कोणतं वाटतं? 6 is success plan. Careful and effective planning is essential to become successful. What is your method to make such plan? तर कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी चांगल्या अशा योजनेची गरज असते. तर कशा रीतीने तुम्ही प्लॅन बनवतात, योजना बनवतात याविषयी तुम्हाला विचारता येईल. ड्रीम्स अनफुलफिल्ड. आय एम शुअर दॅट यू वॉन्ट स्टॉप हिअर. डू यू हॅव एनी अनफुलफिल्ड ड्रीम प्रोजेक्ट. आपण असं म्हणू शकतो की मला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहात. तुमचा भविष्यातलं एखादं अपूर्ण राहिलेलं स्वप्न किंवा एखादा प्रकल्प कोणता आहे? फायनल पॉइंट मेसेज. आवर ऑडियन्स इज एक्स्ट्रीमली एक्साइटेड अबाउट गेटिंग सम टिप्स फ्रॉम यू. व्हॉट मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह ऑल. तर श्रोत्यांना ऐकून घ्यायला आवडेल तुमच्याकडून काही टिप्स जर मिळाल्या तर तुम्ही कोणता संदेश श्रोत्यांना द्याल. इन दिस वे, along with the statements, if you frame questions, it will create good impression on the examiner and you will get good marks in the board exam. So try to make such statements
which are related to the given points, and after that frame questions to take the interview. There is no need to write the answers of the questions. Here you have to just frame interview questions. So do try to frame proper and suitable questions as per the hints given in the table. If you do this, you will get good marks in the board exam. So try to frame as many questions as you could, then you will get good score. तर जेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही या पद्धतीने प्रश्न बनवण्याची करा. एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी नाही लिहिता आलं तरी चालेल, पण प्रश्न मात्र तुमचा असला पाहिजे. स्टेटमेंट सह प्रश्न आला तर अधिक चांगलं होईल आणि मार्क चांगले तुम्हाला मिळू शकतील. तर तो प्रयत्नही तुम्ही ठेवा आणि या पद्धतीने उत्तर देण्याची तयारी ठेवा. So in this way you can frame interview questions